शिंदे गटात गेल्यामुळं त्याच्यावर ईडी लागणार होती, त्याच्यामुळं आम्ही बंद टोटली गाव फुटलं. काम पूर्ण नाही झाले. त्याच्याकडे गेलं मग रोड झाले, रोड किलोमीटर करता फक्त तोड डाबरला, बाकी नाही. बाकी इकडे आहे का आता 1 किलोमीटर रोड व्हायला, बाकी रस्ता प्रत्येकाचं 1 किलोमीटर आहे, अकोल्याचं 1 किलोमीटर आहे, या गावचं 1 किलोमीटर आहे. आता मी त्या आमदाराकडे गेलो, त्याच्या घरी तर तो म्हणे 4,000 कोटीचे कामं गेलेत म्हणजे रोडचे. नमस्कार. आज पंचनामा भाग 3 मध्ये आपण आलो आहोत. लोकसभा 2024चा पंचनामा करत असताना बुलढाणा लोकसभेचा हा पंचनामा सुरू आहे आणि आजच्या पंचनामा सदरमध्ये आपण ग्राम खंडाळा येथे आलेलो आहोत. मौजे खंडाळा देवी हे मेहकर शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर आहे आणि या 3 किलोमीटरच्या ग्रामपंचायतमध्ये 868 मतदान एकूण आहे. यापैकी 436 मतदान झालेले आहे आणि त्यापैकी 183 मतदान हे विद्यमान मंत्री महोदयांना झालेले आहे. त्यामुळं या बूथवर जरी विद्यमान मंत्री महोदयांना लीड असला तरीसुद्धा या गावामध्ये जी लोकसंख्या आणि ज्या प्रकारचं मनुष्यबळ त्याचप्रमाणे राजकारण बघायला मिळते त्या पद्धतीने तशा पाहिजे त्या पद्धतीने मतदान झालेलं नाही. या गावामध्ये मेहकर तालुक्यामध्ये सर्वात जास्त कंत्राटदार आहे. अतिशय कंत्राटदाराचं गाव म्हणूनच हे गाव ओळखलं जाते आणि या गावाची विशेषता म्हणजे या गावचे काही कंत्राटदार आमदार साहेबाचा निधी वाटप करतात, काही कंत्राटदार खासदार साहेबाजवळ आहेत, तर काही कंत्राटदार हे नीरज रायमुलकर यांच्या सानिध्यात आहेत, काही कंत्राटदार हे ऋषीभाऊ जाधव यांच्या सानिध्यात आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर सगळ्या प्रकारच्या लोकप्रतिनिधींना धरून हे गाव वागतं. म्हणजे काम करत असताना आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी कसा खेचून आणायचा हे कौशल्य इथल्या कंत्राटदार तसेच लोकप्रतिनिधीमध्ये जबरदस्त आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो परिपूर्ण पद्धतीची राजकारण या छोट्याशा गावामधून होते आणि हे राजकारण करत असताना निश्चितच या गावाला सुजलाम सुफलाम करण्याचं कामसुद्धा इथले कंत्राटदार आणि राजकीय पुढारी करीत असतात. परंतु माझा प्रश्न तोच आहे. प्रश्न तोच असा की या गावामध्ये 40 जवळपास कंत्राटदार आहेत. असं मी नाही तर लोक सांगतात, लोकचर्चा आहे की या गावात 40 कंत्राटदार आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे. आणि हे सर्व कंत्राटदार जर एकत्र होऊन आणि त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन इथले सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा अजून काही कोणी राजकारणी असतील तर हे सगळे जर एकत्र आले आणि जर का सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी जर विद्यमान मंत्री महोदयाचं काम केलं असतं तर निश्चितच गावातला 183चा आकडा हा निश्चितच अजून काही करून गेला असता. या गावामध्ये अनेक प्रकारची विकास कामं खासदार निधी, आमदार निधी यामधून झालेली आहेत आणि हे सर्व करत असताना गावाच्या सुरुवातीलाच तुम्ही पाहता एक शाळा ही झालेली आहे आणि या शाळेचं सुद्धा जर तुम्ही पाहता लोकार्पण सोहळा हा सुद्धा विद्यमान आमदार खासदार निधी यांच्यामधूनच झालेला आहे. या शाळेला संरक्षण भिंत जी मिळालेली आहे ती सुद्धा तुम्ही या शाळेची संरक्षण भिंत पाहू शकता. किमान या योजनेचं नाव 2022-02 कामाची एकूण किंमत आहे ग्रामपंचायत खंडाळा. या बोर्डवरती तुम्ही सगळे नावं पाहू शकता की अतिशय चांगल्या प्रकारची शाळा या गावाला दिलेली आहे. अशाच प्रकारचे अनेक प्रकारे विकास कामंसुद्धा मौजे खंडाळामध्ये झाले आहेत. आपण एंट्रन्सवर उभे आहेत आणि या गावचा पंचनामा करत असताना विशेष नमूद करायचे कारण एकमेव की या गावचं सगळं जे राजकारण आहे ते साम दाम दंडभेद या परिस्थितीला अनुसरूनच होत असतं आणि हे सगळं करत असताना या गावामध्ये जास्तीत जास्त शिवसैनिक आहेत हे मानायला सुद्धा हरकत नाही. आणि अनेक कंत्राटदार असो किंवा पुढारी असो हे सर्व प्रतापगडाचे शिल्लेदार आहेत. त्यामुळे या गावामध्ये किमान जो लीड मिळाला त्या लीडपेक्षा जास्त लीड मिळण्याची अपेक्षा निश्चितच या लोकसभा 2024मध्ये होती. मेहकर शहरातील तहसील विभागाचं जे प्रशासकीय इमारत आहे ते सुद्धा मौजे खंडाळा हद्दीमध्येच आलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रशासकीय ऑफिस ज्या कार्यालयामध्ये होणार आहे अशी जी बिल्डिंग आहे ती सध्या कार्यरत आहे. म्हणजे खंडाळा गावाला यापुढे अजून खूप मोठं महत्त्व येणार आहे. खूप मोठ्या प्रकारचा इन्कम सोर्सेस यामधून होणार आहे. अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या विकास काम करत असताना स्मशानभूमी असो, रस्ते असो किंवा नाल्या असो, अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, ड्रेनेज सिस्टम असो, घनकचरा असो, ग्रामपंचायतचा कोणत्याही प्रकारचा सुजलाम सुफलाम करत असताना, कोणत्याही प्रकारचा निधी देत असताना मौजे खंडाळा येथे आमदार आणि खासदार निधीचा परिपूर्ण वाटप
येथे करण्यात आलेला आहे। अनेक प्रकारची विकास कामं सुद्धा या ठिकाणी झालेली आहेत आणि ही सगळे विकास कामं होत असताना कोणताही दुजाभाव खासदार महोदय यांनी केलेला नाही, तसेच आमदार यांनी सुद्धा केलेला नाही। हे सगळं जर का प्रत्यक्षरित्या गावात उतरवत असताना गाव लेवलचे पुढारी कंत्राटदार कुठेतरी कमी पडले का, कुठेतरी युटिलायझेशन गावामध्ये निधी वाटप होत असताना किंवा मतदान काढताना कुठेतरी कोणीतरी यंत्रणा, प्रचार यंत्रणा किंवा मतदान काढण्याची जी पद्धती आहे ती सुद्धा कमी पडली आहे का, हाच माझा प्रश्न सर्वांना राहील। तुमच्या गावामध्ये खंडाळामध्ये मशालला लीड आहे आणि खासदार प्रतापराव जाधव कमी पडले, हो। याचं कारण काय? याचं कारण म्हणजे कसं की एक तर गावावर दुर्लक्ष आहे, अनेक गोष्टी आम्ही म्हणलं त्या मानल्या नाहीत आणि ते काय म्हणतात ते कोण शिंदे गटात गेल्यामुळं त्याच्यावर ईडी लागणार होती, त्याच्यामुळं आम्ही बंद टोटली गाव फुटलं। तुमचं गाव फुटलं? हो, बरं, आणि अनेक गाव फुटले, जामगाव, खानापूर। मी सरपंच राहिले गावातला, कोणाचं ऐकलं, सरपंचाचं ऐकलं नाही, कोणाचं ऐकलं नाही, मपलं बी नाही ऐकलं नाही घडीभर, पण आमच्या मनात होतं की उद्धव साहेब बस हाच शेवटचा पर्याय होता आम्हाला। उद्धव साहेबाच्या साठीच आम्ही सगळं केलं आणि त्याच्यामुळं आम्ही मतदान जास्तीत जास्त घेतलं। तुमच्या गावात 40च्या आसपास ठेकेदार आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेकेदार पुढारी असताना मपला भाऊ स्वतः ठेकेदारी सक्का चुलत भाऊ धनंजय मानगाले, तरी द्यायचं मी ऐकलं नाही। बुधवर मी होतो, बूथ प्रमुख मी होतो, म्हणजे यावेळेस लोकांनी कोणाचंच ऐकलं नाही? कोणाचंच नाही ऐकलं, मपलं सुद्धा नाही ऐकलंय घडीभर। मेहकर विधानसभा मतदारसंघातील हिवराज साबळे आणि रत्नापूर ही गट ग्रामपंचायत आहे। या गट ग्रामपंचायतपैकी हिवराज साबळे या ग्राम ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हिवराज साबळे या गावात जे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख समाधान साबळे आहे हे यांचं गाव आहे स्वतःचं, आणि या गावामध्ये जर तुम्ही विशेष नमूद केलं तर पान्हा रविकांत तुपकर यांना आघाडी मिळालेली आहे। 223 मतं रविकांत तुपकर यांना पडलेली आहेत आणि 147 फक्त 147 मतं खासदार यांना पडलेली आहेत। म्हणजे 3 क्रमांकावर या गावामध्ये खासदार महोदय राहिलेले आहेत। याला कारण काय? याला आत्मचिंतन करण्याची खूप मोठी गरज आहे। उपतालुका प्रमुख या गावामध्ये राहतात, त्याचप्रमाणे युवा नेते साबळे सर हे सुद्धा याच ठिकाणी राहतात। 2 दिग्गज नेते या ठिकाणी राहत असताना त्यांचं गाव जर का 3 नंबरवर जर खासदार जाधव यांना लीड देते तर कुठेतरी आत्मचिंतनाची गरज आहे। हिवराज साबळे गावामध्ये 843 मतं आहेत, त्यापैकी 634 मतदान झालेलं आहे, त्यापैकी फक्त 147 मत खासदारांना मिळालेलं आहे। म्हणजे निश्चितच 3ऱ्या क्रमांकावर खासदाराला पाहायची वेळ आलेली आहे। आणि हे सगळं कशामुळं घडतं याचाच पंचनामा आपण सुरू केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत जर गाव एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधात जातं तर तेथील स्थानिक गाव पुढाऱ्यांना, गाव प्रतिनिधींना, त्याचप्रमाणे राजकारण्यांना सुद्धा आत्मचिंतनाची वेळ आलेली आहे। या गावामध्ये 6 प्रमुख मार्ग आहेत, त्यापैकी 3 रस्त्याचं काम झालेलं आहे। त्याचप्रमाणे जवळा ते हिवरा साबळे या रस्त्याचं सुद्धा काम झालेलं आहे। आपण पाहत आहात या गावाच्या एंट्रन्स ठिकाणी तुम्हाला दिसते की इथे डबकाळ साचलेलं आहे, म्हणजे जिथे गावाचं स्वागत स्थळ आहे त्याच ठिकाणी डबकाळ साचलेलं आहे। रस्त्याचं काम 4 मार्गाने येत असल्यामुळे हा जॉईंट रस्ता आहे, त्यामुळे इथे नाल्याची व्यवस्था, ड्रेनेज सिस्टमसुद्धा तुम्ही पाहू शकता की काम मोठ्या प्रमाणात झाली, परंतु कंत्राटदारांनी ज्या पद्धतीनं काम केलं गाव लेवलमध्ये, त्यामुळे गावकरी पुष्कळसे नाराज दिसतात। ज्या ठिकाणी काम झालेलं आहे त्यामध्ये ड्रेनेज सिस्टमचा प्रामुख्याने हा प्रॉब्लेम आपल्याला बघावयास मिळतो। ड्रेनेज सिस्टम म्हणजे पाण्याची जी विल्हेवाट लावायची आहे ती कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यात आलेली नाही। तुम्ही नाल्या बघू शकता, रोडपेक्षा नाल्या उंच झालेल्या आहेत, त्यामुळे रस्त्यावरचं पाणी नाल्यामध्ये जात नाही आणि ते अशा प्रकारे रस्त्याच्या बाजूला साचलं जातं आणि यामुळेच रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली जाते। मोठ्या प्रमाणात मलेरिया, डेंग्यूची रोगराई ग्रामीण भागात जी पसरली जाते त्याला प्रमुख कारणं हेच असतात। कंत्राटदाराच्या आणि गाव लेवलचे जे पुढारी आहे त्यांच्या सजग परिस्थिती नसल्यामुळे, त्यांचं कॉर्डिनेशन व्यवस्थित नसल्यामुळे अशा प्रकारची कमालीची नाराजी यावेळेस खासदार यांना प्रत्यक्षात सामोरं जावं लागलं। जर एका उपतालुका प्रमुखाच्या गावामध्ये डेली सोशल मीडियावर कंटिन्यू मोठमोठ्या फ्लेक्स टाकून खासदार समर्थक, खंदे समर्थक असल्याचं निदर्शन केल्यापेक्षा जर आपल्या गावामधूनच आपण जर का खासदार यांना लीड देऊ शकलो नसलो तर ही खूप मोठी आत्मचिंतनाची गरज आहे। आणि हेच नव्हे तर प्रत्येक गावात अशाच प्रकारची परिस्थिती ओढवलेली आहे। या गावामध्ये पान्हा म्हणजे रविकांत तुपकर यांना 223 मतं मिळाली आणि 147 केवळ 147 मतं खासदार जाधव यांना मिळाली। हा प्रचंड नाराजीचा सूर कुठेतरी इथल्या म्हणजे उपतालुका प्रमुख जे असतील त्यांना निश्चितच आत्मचिंतन करावं लागेल। आणि का ही मतं डिवाईड झाली ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा
पुढील काळात आपण या गावात किती निधी आला, तो युटिलाइज कसा झाला, कशाप्रमाणे खर्च करण्यात आला, त्याचप्रमाणे निधी खर्च करत असताना गावातील नागरिकांना, सरपंचांना, ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले काय, हा सुद्धा सबळ पंचनामा आपण पुराव्यानिशी करणार आहोत. काम पूर्ण नाही झाले. त्याच्याकडे गेलं मग रोड झाले, रोड किलोमीटर करतात फक्त तोड डाबरला, बाकी नाही. बाकी इकडे आहे का आता? 1 किलोमीटर रोड व्हायला, बाकी रस्ता प्रत्येकाचं 1 किलोमीटर आहे, अकोल्याचं 1 किलोमीटर आहे, या गावचं 1 किलोमीटर आहे. आता मी त्या आमदाराकडे गेलो त्याच्या घरी तर तो म्हणे 4,000 कोटीचे कामं गेलेत म्हणजे रोडचे. म्हणजे चढ जागेवर 1 किलोमीटरचे, पूर्ण रोड कोणताच नाही. सगळे रोड कोणतेच नाही. कोणताच नाही, पूर्ण कोणताच नाही ना. तुमच्या गावातल्या पुढाऱ्याचं काम कसं आहे? आमच्या गावातल्या पूर्ण काय गावातल्यानं जर घेतलं ना ते असे गड्डे पडला, ते मारुती पापूड केलं नाही, अजून समजे रोड केले, फक्त मारुती पापूड टाकून दिलं. लोक नाराज राहणार नाही तर काय तर. हिवरा साबळे या गावाचा पंचनामा करत असताना रत्नापूर हिवरा साबळे हा रस्ता आहे. तुम्ही पाहिलं गावाचं एंट्रन्स सुद्धा तसं आहे आणि ह्या हिवरा साबळे रस्त्याची दुर्दशा सुद्धा तुम्ही पाहू शकता. या रस्त्यावर सुद्धा तुम्ही कमालीचं गटर साचलेलं पाहता आणि एक 8 फुटाचा ते 9 फुटाचा रस्ता बनलेला आहे. सिंगल लेअरचा डांबरीकरण हा रस्ता दिसतो. आणि गावकऱ्यांचं सांगणं तुम्ही बघितलं की गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणाचा फक्त गाव लेवलला 1 किलोमीटरचाच रस्ता करण्यात आलेला आहे, बाकी जो रस्ता आहे तो पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. आता नेमकं हा रस्ता पेंडिंग ठेवण्यामागचे कारणं कोणती आहेत ते आपण आपल्याकडे सबळ पुरावे आल्याशिवाय बोलणार नाही. कंत्राटदार नगरी असलेल्या या खंडाळे देवी गावात जवळपास 40च्या आसपास कंत्राटदार आणि पुढारी आहेत. आणि 40च्या आसपास जर आपण कंत्राटदार आणि पुढारी जर पकडले तर मिनिमम प्रति माणसाने जर 10 माणसं वळवली असती तर निश्चित 400+ मतदान खासदार यांना झालं असतं. परंतु मित्रांनो, असं काही घडलं नाही. कोट्यावधी रुपयाची मालमत्ता जमापुंजी करून तरीसुद्धा पाहिजे त्या पद्धतीनं काम झालं नाही. त्यामुळं खंडाळा देवी येथे सुद्धा खासदार यांना पाहिजे त्या पद्धतीत लीड मिळाला नाही. याला कारण काय बघूया आपण पुढच्या भागामध्ये. इत्थंभूत कामाचा आढावा घेऊ.